नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतो। कन्स्ट्रक्शन ऑफ जॉमेट्रिकल फिगर्स याबद्दल आज आपलं थर्ड लेक्चर असणार आहे। या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू अ गिवन स्ट्रेट लाईन व्हेन द पॉइंट इज ॲट द एंड ऑफ द लाईन। प्रश्नाच्या स्वरूपात आपण पाहायला गेलं तर तुम्हाला एक लाईन दिलेली असेल आणि या लाईनच्या एंड पॉइंट जे असतील त्या पॉइंट मधून तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी विचारलेलं असेल तर कशा पद्धतीने आपण ही फिगर ड्रॉ करू शकतो त्याबद्दल डिस्कस करूया। सर्वात आधी तुम्हाला ज्या लेंथची लाईन दिलेली आहे ती तुम्ही ड्रॉ करून घ्या। जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय मला 10 सेंटीमीटर लाईन दिलेली होती तर ती 10 सेंटीमीटर मी लाईन ड्रॉ करून घेतली। त्यानंतर प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की ए पॉइंट पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत, कंपासचा वापर करून आपण एक आर्क ड्रॉ करणार आहोत। या आर्कचं एक टोक ए या पॉइंटवर ठेवू आणि सफिशियंट अंतर घेऊन आपण एक आर्क ड्रॉ करणार आहोत। ही आर्क ए बी या लाईनला ई या पॉइंट मध्ये छेदताना तुम्हाला दिसते। या पॉइंटला मार्किंग करून घेऊ, हा तुमचा ई पॉइंट झाला। त्यानंतर कंपास मधील जे अंतर आहे त्याला डिस्टर्ब न करता, त्याला न बदलता आपण कंपासचं जे टोक आहे ते ई या पॉइंटवर ठेवू आणि तुम्ही जो आर्क काढलेला आहे त्या पॉइंटला एक आर्क देऊ। तुम्ही जो आधी जो आर्क काढलेला होता त्याच आर्कवर अजून एक आर्क आपण देणार आहोत। अशा पद्धतीने मी आर्क काढला आणि त्या पॉइंटला सी हे नाव दिलं। पुढील स्टेप जी आहे त्यामध्ये कंपासचं जे टोक आहे ते पुन्हा सी या पॉइंटवर ठेवू जो आत्ताच तुम्ही प्रस्थापित केलेला होता। तुम्ही आधीच्या स्टेपमध्ये जी आर्क काढलेली होती त्याच आर्कवर पुन्हा एकदा एक कंस काढणार आहोत आणि हा जो तुम्ही नवीन कंस काढलेला आहे ज्या पॉइंटला छेदतो त्या पॉइंटला डी हे नाव देऊ। आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर पुढच्या स्टेपमध्ये डी पॉइंटवर तुमचं कंपासचं टोक ठेवा आणि वरच्या साईडला एक आर्क ड्रॉ करा। हे करत असताना अंतर बदलायचं नाही, जे आधीपासून एक अंतर तुम्ही ठेवलेलं आहे कंपासमध्ये तेच अंतर तुम्हाला ठेवायचं आहे। नंतर सी या पॉइंटवर तुमचं कंपासचं टोक ठेवा आणि वरच्या साईडला पुन्हा एकदा एक आर्क ड्रॉ करून घ्या। जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही आर्क ड्रॉ करा। आता तुम्हाला दिसत असेल की वरती ज्या दोन आर्क काढलेले आहेत ते एकमेकांना एका पॉइंटमध्ये छेदत आहेत। या पॉइंटला ओ हे नाव द्या। लास्टच्या स्टेपमध्ये जो तुमचा ओ पॉइंट आहे आणि ए पॉइंट आहे या दोघांना स्केलच्या साहाय्याने जोडून घ्या। जो तुमचा ओ ए बनलेला आहे तो लाईन ए बी ला ए या पॉइंटला परपेंडिक्युलर आहे आणि ते चेक करण्यासाठी तुम्ही प्रोट्रॅक्टरचा वापर हा करू शकतात। जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की प्रोट्रॅक्टरमध्ये ओ ए बी हा जो कोन आलेला आहे तो 90 अंशाचा आलेला आहे। याचा अर्थ ए बी या लाईनला ओ ए ही लाईन परपेंडिक्युलर आहे आणि कोणत्या पॉइंटला परपेंडिक्युलर आहे ती ए पॉइंटला परपेंडिक्युलर आहे। अशा पद्धतीने आपण कोणत्याही लाईनच्या एंड पॉइंट पासून कशा पद्धतीने परपेंडिक्युलर ड्रॉ करतात ते शिकलेलो आहोत।